आणि खायला भरपूर असे आंबे भेटायचे. त्याच्यामुळे मग मन याच्यातच गुंतलं होतं की चला पुढे जाऊन आपण याच्यातच काहीतरी करू. तसा माझा साईड बिझनेस आहे. मी बिझनेस तर डोक्यामध्ये भरपूर होते, पण काय दिल आहे की मानता नाही. लहानापासून याच गोष्टीवर अटकला होता. माझे आई तुमचा माझ्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ऑल इन वन रियालिटी अँड फन. तर आज पुन्हा मी संजयच्या म्हणजे वाडीमध्ये आलो आंब्याच्या. तर संजयकडून तुम्हाला काही शिकायला भेटेल आणि काही तुम्हाला समजायला भेटेल. पण ही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली ती सांगा, कशी वाटली ती सांगा आणि सबस्क्राईब करा नक्की. आणि आंब्यामधून तुम्हाला काय म्हणजे उपयोगी तुम्हाला माहिती भेटेल ते घ्या. आणि आंब्यामधून तुम्हाला काय कसा कमवायला भेटेल आणि आंब्याची देखभाल कशी करायची ते आपण संजयकडून बघूया. तर सुरुवात करूया. संजय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय जंगम आहे. मी गेल्या 10 वर्षापासून हा आंब्याचा व्यवसाय करतो आहे. माझी स्वतःची बाग नसते, मी बाग घेतो लोकांकडनं त्याच्यावर ॲज अ कॉन्ट्रॅक्ट करून, म्हणजे एक ॲग्रीमेंटवर घेतो आम्ही आणि शेती करतो. तर मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे ती बाग, म्हणजे तुम्हाला दिसतो आहे हा आहे रायगड पायरी. याला पायरी आंबा बोलतात. हा अतिशय खायला अतिशय गोड, चविष्ट आणि तयार झाल्यानंतर एकदम लाल भडक, म्हणजे जणू काही कोकमच आहे अशा प्रकारचा हा आंबा आहे. याला पायरी म्हणतात. आपल्या भाषेत काय म्हणतात ते तुम्ही त्याला कमेंटमध्ये सांगा विकीला. आता हा पायरी जो आंबा आहे तुम्ही बघत असाल, चांगल्या प्रकारे झाडांना फळं आलेत. हे बघा, चांगल्या प्रकारे फळं आलेत. आतून सुद्धा फळं आले, ते बघा, आतून सुद्धा व्यवस्थित आहे. तर तुम्हाला जर असा झाडाला अशी फळं यावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात पहिले पावसाच्या अगोदर याला एकच झाडामागे 2 घमील शेण टाका, 2 घमील लेंडी टाका. त्याच्यानंतर कोणताही ऑर्गॅनिक खत न वापरता कुट्टी, म्हणजे जी वेस्ट मच्छी असते ती वेस्ट मच्छी जमवा. किंवा तुम्ही जर कोळीवाड्यामध्ये किंवा मार्केट ठिकाणी गेलात तर तिथे तुम्हाला ती विकत पण भेटते कमी रेटने भरपूर. म्हणजे जो ऑर्गॅनिक खत असतो ना त्याच्यापेक्षा भरपूर कमी रेटने तो भेटतो. कधीतरी मी तर फुकटच घेऊन येतो. जेव्हा माझ्या ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडून मी फुकटच घेऊन येतो. मी जास्त वेळ घेत नाही तुमचा. पण एक सांगतो की 2 खत, 2 घमेल लेंडी, 2 घमेल शेण आणि 1 घमेल कुट्टी एवढाच टाका. तुमचा आंबा मोहरीने एवढा भरून येईल ना की तुम्ही कल्पना पण केली नसेल. तर हा बघा तुमच्यासमोर एक उदाहरण आहे माझा. मी याला काहीच जास्त वापरत नाही, कोणताही खत वापरत नाही. फक्त आपल्या घरी जो उपलब्ध आहे तोच वापरतो. म्हणजे मी स्वतः मच्छीचा धंदा करतो, त्याच्यामुळे मला पण थोडासा मच्छीचा वेस्ट मच्छी वगैरे भेटते ते मी जमवून ठेवतो. तर इथे दिसते तुम्हाला बघा, चांगल्या प्रकारे इथे सेटिंग लागले आंब्याची. याला फक्त 1.5 महिना झालेला आहे. तर सेटिंग अशी आहे की याच्यापेक्षा जास्त सेटिंग होती, पण याला थोडासा गळ लागला. तर गळ रोखण्यासाठी काय करायचं असतं माहिती आहे की जर तुमच्या कंपाऊंडमध्ये किंवा तुमच्या झाडाला जर गळ जास्त असेल तर त्याला 2 दिवस आड करून कमीत कमी 40 ते 50 लिटर पाणी घाला. 2 दिवस आड करून 2 दिवस गॅप द्या, 40 लिटर पाणी द्या. 2 दिवस पुन्हा गॅप द्या, पुन्हा 40 लिटर घ्या. तुमची गळ थांबेल आणि चांगल्या प्रकारे अशी सेटिंग लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे सेटिंग लागल्यानंतर मग आत्ता तर याला काही प्रॉब्लेमच नाही आहे, कारण हा आता तयार होण्यासाठी रेडी होत आहे. कारण हा आता म्हणजे रोगाच्या बाहेर पडलेला आंबा आहे. हा जो ही जी साईज आहे ही साईज रोगाच्या बाहेर पडली आता. म्हणजे आता ह्याला कोणत्याही प्रकारे रोग होणार नाही. हा आता आपल्या हातात आला आहे असं समजून चाला. तर ह्याची विक्रीचा तुम्हाला बोलतो की हा जो आंबा आहे हा पायरी आंबा, हा हापूस आंब्यापेक्षा पण चांगल्या भावाने जातो. जर तुम्ही त्याला व्यवस्थित तयार केलात, चांगल्या प्रकारे तयार केलात तर एवढा गोड लागतो की अक्षरशः याच्यासमोर साखर सुद्धा तुम्हाला कमी वाटेल. वास पण त्याचा हे आणि सुगंध एवढा जबरदस्त येतो ना ह्या आंब्याचा. आताच येतो वास. हा अजून तो कवळा आहे. जेव्हा तो तयार होईल ना, पिकल्यानंतर तर एवढा भारी वास मारतोय, म्हणजे सुगंध येतोय आंब्याचा की अक्षरशः मन आहे ना एकदम प्रसन्न होऊन जातं. तर ह्याला मित्रांनो बाजारभाव पण चांगला आहे. तुम्ही जर चांगला ह्याला तयार केलात, चांगल्या प्रकारे तुमची जर पेटीची आखणी असेल तर चांगल्या प्रकारे म्हणजे जो हापूसला भाव लावतो तोच भाव आपल्याला पायरीला सुद्धा भेटेल. मग तुला काय वाटतं, आपण म्हणजे आंबे तर ठीक आहेत, माल चांगलाच आहे,
पण टेस्टवरती पण म्हणजे बरोबर आहे का तुमची जी आखणी आहे पेटीची ती पण प्रॉपर केली पाहिजे. आखणी पण साधारण म्हणजे जर आपल्याला मार्केटला जर माल टाकायचा असेल हम्म. तर साधारण आपल्याला पेठीची आखणी पण व्यवस्थित करावी लागते. हम्म. कारण मार्केटचा कसं आहे माहिती आहे, जो दिखता है वही बिकता दिखतं है. बरोबर आहे. म्हणजे जेवढा तुम्ही चांगला पेटीचा तुमचा परफॉर्मन्स जेवढा हम्म. चांगला असेल तेवढा ग्राहकांचं आकर्षण तिथे वाढतो. त्याच्यामुळे पेटीची आखणी व्यवस्थित आणि चांगली असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा व्यवस्थित माल तयार असला पाहिजे. तुम्हाला विकायची गरज नाही. तुमचा माल डायरेक्ट, आता मी तुम्हाला मोठेपणा सांगत नाही, माझा SSJ म्हणून मार्कर आहे. मार्कर APMC मार्केटला जातो. SSG काय माझे कस्टमर असे आहेत की माझ्या मार्कर बघूनच माल घेतात. म्हणजे पेटी खोलत नाही. हा. मार्कर दिसला म्हणजे की साईन SSG करूनच हा. माझा जो मार्कर आहे, हा. हा मार्कर आला की कस्टमर जे आहेत हा. ते डायरेक्ट पेटी उचलतात. म्हणजे एवढा त्यांना विश्वास आहे हा तुझ्या विश्वास मालावरती. आहे की ह्याचा माल चांगला असणार, 100% चांगला असणार, गॅरंटी असते मालाची. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बिझनेस माणसं पण कमवलीस. हा 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 आपल्याकडे भरपूर असे लोक आहेत. आज जे APMC मार्केटला पण जे बसलेले काही लोक आहेत, माझे मित्र आहेत. BDW आहे, SSS आहे, त्याच्यानंतर MFA वगैरे आहेत, मला फ्रूट एजन्सी वगैरे सारखे असे भरपूर आपल्याकडे हे आहेत. ते पण त्यांना पण आज माहिती आहे की आपला माल चांगला असतो. हा मुरुड तालुक्यातनं जे क्वचितच अशी लोक आहेत की त्यांचा माल हा एकदम परफेक्ट असतो. जसं महमूद आरजुबेगी आहे, त्याच्यानंतर शरदभाई हेदुलकर आणि इक्बाल इद्रुस, हे असे काही क्वचित लोक आहेत की त्यांचा माल डायरेक्ट साईनवर जातो. म्हणजे मार्कर बघूनच माल त्यांचा खरेदी केला जातो. जास्त पेटी खोला किंवा आंबा दाखवा किंवा अजून आंब्याची पारख वगैरे हा असा काही भाग होत नाही जास्त आमच्या मालाचा. कारण आपली तशी आहे, माल आपण त्या चांगल्या प्रकारे लोकांना देतो, चांगल्या क्वालिटीचा माल देतो की जेणेकरून आपले संबंध पण वाढले पाहिजेत आणि आपला पैसा तर वाढलाच पाहिजे. त्यासाठी तर आपण हे कामं करतो. तर मित्रांनो, नक्की हा तुम्ही मला जो मी सांगितला की आपला घरगुती खत आहे तो टाका, थोडीशी निगा राखा. त्याच्यानंतर सेटिंग पकडल्यानंतर पाणी प्रमाणात द्या. 40 ते 50 लिटर 2 ते 3 दिवसांनी पाणी द्या. बघा नक्कीच तुमचा झाड पण चांगल्या प्रकारे भरून येईल. तुला हे बिझनेसची आयडिया का आली, म्हणजे कशासाठी, नक्की का तू आंब्याचाच तुला वाटला की भाई मी बिझनेस करेन म्हणून? बाकी तुला काय वाटलंच नाही का बिझनेस करावं? नाही, बिझनेस तर डोक्यामध्ये भरपूर होते, पण काय दिल है की मानता नाही. लहानापासून याच गोष्टीवर अटकला होता. माझे आई वडील पण जायचे, आमच्या गावातली लोक जायची, आम्ही लहान असताना जायचो. म्हणजे त्यावेळेस आम्हाला काही मजुरी वगैरे भेटायची नाही, पण जेवण खावण, नाश्ता आणि खायला भरपूर असे आंबे भेटायचे. त्याच्यामुळे मग मन याच्यातच गुंतलं होतं की चला पुढे जाऊन आपण याच्यातच काहीतरी करू. तसा माझा साईड बिझनेस आहे. मी ऑफ सीझनला मासेमारी सुद्धा करतो आणि सर्व जो आहे तो या धंद्यामुळेच माझा झाला आहे. जास्त मोठा धंदा नाही आहे, पण धंदा असा आहे की याच्यातनं 4 पैसे आपल्या खिशात नक्कीच येणार. तू माझ्या प्रेक्षकांना सांग का तुझं शिक्षण किती आहे आणि तू आता म्हणजे तू शिक्षण तुझं असून पण तू एवढं करतोस बिझनेस, तर तुला चांगला म्हणजे फायदा कशामध्ये आता बिझनेसमध्ये का तू थांबला असतास अच्छा शिक्षण करून? तर अच्छा शिक्षण घेतलं मी, 12वी शिक्षण झालंय. तर नोकरी सुद्धा ट्राय केली मी. याच्या अगोदर 2012 ते 14 या दरम्यान मी मुंबईला काम करत होतो. त्याच्यानंतर मुंबईला काही तेवढासं मन नाही रमला, तर बोलू चला इथे पण तेवढंच आहे, त्यापेक्षा आपण गावामध्ये छोटा मोठा काहीतरी धंदा करू आणि तेवढा 15 ते 20 हजार आपल्याला गावामध्ये पण भेटतील असं काहीतरी धंदा करायचा. तर मी एक निवडला की मच्छीला फुल डिमांड असो आमच्या म्हणजे मुरुड ठिकाणी. मच्छीला भरपूर डिमांड आहे, तुम्हाला पण माहीत असेल. तुम्ही जर कधी मुरुडला आला असाल तर मार्केट भाव बघाल तर अक्षरशः मच्छीचा भरपूर आहे. त्याच्यामुळे मी थोडा मच्छीमध्ये इंटरेस्ट घेतला. एक मोठा जाळा आहे तो मी तुम्हाला दाखवीन, कधीतरी व्हिडिओ बनवायला सांगेन मी विकीला, तो दाखवीन. त्याच्यानंतर मग एक साईड बिझनेस म्हणून मी हा निवडला की आपण लहानापासून त्याच्यात घुसलेलो होतो आणि आपल्याला आवड पण होती, तर चला बोलू त्याच आवडीला आपण आपला धंदा बनवूया. तर मी आज खुश आहे आणि सोबत माझी फॅमिली पण खुश आहे, कारण माझ्या आवडीचा धंदा आहे, त्याच्यामध्ये मला आवड आहे आणि त्याच्यातनं मेन गोष्ट म्हणजे आपल्याला पैसा पण भेटतोय. बरोबर. ज्या गोष्टीतनं ज्या आवडीतनं आपला पैसा येत असेल त्याला नक्कीच घरातल्या लोकांचा सुद्धा विरोध नसतो. त्याच्यामुळे हा धंदा एकदम परफेक्ट आहे. मग तू काय सांगशील जे आता नवीन बिझनेस माणसांना, त्यांना काय सांगितलं बिझनेस कसा करावा आणि खरंच बिझनेस तुम्हाला केला पाहिजे का नाही?
काय सांगशील बिझनेस करा नवीन माणसांना सांगशील? नाही, बिझनेस तर नक्की करावा, कारण आपण बघतो बघा भरपूर ठिकाणी असंच आहे. आता मुंबईला लोक जे धावतात, गाव ठिकाणची लोक मुंबईला धावतात, त्यांचं पूर्ण आयुष्य मुंबईमध्येच काढतात. पण शेवटी मुंबईला कंटाळून ते रिटायर झाल्यानंतर गावामध्ये येतात आणि मग गावामध्ये आल्यानंतर मग विचार करतात आत्ता काय करायचं, कारण शेतीचं काम तर आपल्याला जमत नाही, त्याच्यानंतर अजून नोकरी तर कुठे करू शकत नाही, मग फक्त ते बसून दिवस घालवतात. पण जर तुम्ही तोच जर गावातला किंवा खेड्यातला जर माणूस बघितलात ना, तर वयाच्या 70व्या 75व्या वर्षीसुद्धा तो काही ना काहीतरी व्यवसाय करून त्याच्यातनं पैसे कमवत असतो. बरोबर. बरोबर ना? तर असाच आहे, तुम्ही जर नोकरी करत असला तर ठीक आहे, करा. पण नोकरीसोबत एखादा असा साईड धंदा, साईड बिझनेस छोटा मोठा तो पण करा, की जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण होतील. त्यासाठी एक छोटा मोठा बिझनेस तर असलाच पाहिजे, असं माझं मत आहे. मग तुला तर आंब्यातून जो म्हणजे सीझन आहे त्या सीझनमध्ये तुला तरी फायदा किती होतो, म्हणजे लमसम एक प्राईस सांग जेणेकरून प्रॉपर सांगू नको, म्हणजे एक आकडा सांग की तुला परवडते गोष्ट आहे. ओके, ठीक आहे. तर माझं आपला तुम्हाला एक सांगतो मी, ॲव्हरेजच्या हिशोबाने सांगतो. तसं याच्यामध्ये मी एक पकडून चला, एक मी जर 100 रुपये टाकले सीझनमध्ये, 100 रुपये टाकले, 3 महिन्याची मेहनत असते याच्यामध्ये. 3 महिने देखरेख किंवा थोडीफार कुठे फवारणी वगैरे आहे किंवा काठी कुंपण आहे, अशी 3 ते 4 महिन्याची मेहनत असते. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने तर लक्ष द्यायला लागतो. कारण जर तुम्ही 4 महिने लक्ष नाही दिलात तर मग तुमच्या हातात काही येणार नाही. तर 4 महिन्याचा जर आपण ॲव्हरेज केला तर आपण 100 रुपये त्याच्यात इन्व्हेस्ट केलात तर 100चे आपल्याला 250 रुपये भेटणार. आपला जो 3 महिन्याचा म्हणजे जो आपला जो पगार एक आपण पकडून चालू, म्हणजे नॉर्मली जो तुम्ही नोकरी करून जो पगार कमवता तोच पगार आम्ही फक्त इथं देखरेख करून कमवणार. म्हणजे तो एक पगार जर आम्ही साईडला काढला 4 महिन्याचा तर 100 रुपये लावून त्याच्यामध्ये मी 250 रुपये बनवतो. म्हणजे साधारण प्रॉफिट आपण जो पैसा लावलेला आहे त्यापेक्षा 1.5 पटीने जास्त आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली ते नक्की सांगा आणि हां, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्हाला जर आंबे हवे असतील तर संजयचा नंबर मी वरती देतो, नंबर संजयचा आहे. तुम्ही नक्की फोन करून त्याला आंबे मागू शकता, पण मे महिन्यात संजय 15 एप्रिल नंतर आपल्याकडे कधी कॉल केला अवेलेबल असतील. आणि कधी कॉल केला तुम्हाला जर कॉल करायचा आहे तर संजयचा नंबर वरती दिलेला आहे, त्यावरती कॉल करा. आणि हां, व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगतोय, नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केला.